शेवटी जुनं तेच सोनं. पुन्हा एकदा मातीची भांडी ट्रेंडिंगला आहेत बरं का. प्रत्येकाच्या किचनमध्ये तुम्हाला एक तरी मातीचं भांडं दिसेलच. त्यामुळे माझीही इच्छा होती माझ्याकडेही एखादं मातीचं भांडं असावं आणि फायनली ते मला मिळालं. आता मातीचं भांडं आणलं खरं, पण स्वयंपाकासाठी आता तयार कसं करायचं चला सांगते. बघा 24 तास मी हे मातीचं भांडं पाण्यामध्ये भिजवून ठेवलं. त्यानंतर बाहेर काढून 3 ते 4 तास छानपैकी उन्हात कडक असं सुकवून घेतलं. आता 4 तास झाल्यानंतर याला आपल्याला तेलाने सिझनिंग करायचं आहे, म्हणून भरपूर तेल त्यामध्ये ओतलं आणि अशा प्रकारे ब्रशच्या किंवा तुम्ही कापसाच्या मदतीने देखील याला आतून बाहेरून सर्वीकडून भरभरून जे आहे तेल लावून घेऊ शकता. तेल लावल्यानंतर 2 ते 3 तास हे असंच सोडायचं. अगदी 1-1.5 तासात बघा भांड्याने पूर्ण तेल पिऊन घेतलंय. चला आता फायनल स्टेप म्हणजे भांडं गॅसवर ठेवायचं आहे, पण रिकामं मातीचं भांडं पहिल्यांदा तरी गॅसवर ठेवूच नका. आधी त्यामध्ये पाणी भरा, नंतर गॅसवर ठेवा. त्यामध्ये तुम्ही 2 चमच तांदळाचं पीठ किंवा मग तांदूळ घालू शकता. मी तांदळाचं पीठ घातलं, अर्धा तास शिजवून घेतलं, गॅस बंद केला. थोडं थंड झाल्यावर आता हे भांडं क्लीन करायला घेतलं. आता हे भांडं क्लीन करण्यासाठी ताराची घासणी, वापरलेला स्पंज कधीच वापरायचा नाही, म्हणून मी हा नवीन कोरा सॉफ्ट स्पंज घेतला. आणि हो, विम जेल कोणतंही डिटर्जंट आपल्याला यूज करायचं नाही, फक्त तांदळाच्या पिठाने हे व्यवस्थित भांडं क्लीन करायचं आणि उन्हात वाळवून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही भांडं जर तयार केलं ना स्वयंपाकासाठी, तर तुमचा स्वयंपाकही सुरेख आणि टेस्टी बनेल आणि सोबत हे भांडंही वर्षानुवर्ष टिकेल. बाय.